मित्रांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये खूप मोठा तमाशा घडलाय बरं का. कारण धूर्त भामट्या अमृताने कपटी डाव खेळून ट्रॅप रचून बाबांना मारल्याच्या आरोपाखाली कावेरीला अडकवून ठेवले आणि त्यातच अख्ख्या घराने कावेरीला वेटीस ठरून तीच गुन्हेगार असल्याचं गृहीत धरलंय. पण यामध्ये आता यश कावेरीला साथ कशी देतोय? बाबांवरती वार करणारी कावेरी नव्हे तर अमृता, हे सत्य सगळ्यांसमोर कसं येते आणि सत्य समोर आल्यानंतर मानचा काय निर्णय आहे? बघणार तर आहोतच. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणारच आहेत, तेही आजच्या भागामध्ये. बघूयात मग, कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा आजचा 23 सप्टेंबरचा भाग. मित्रांनो, भाग कसा वाटतो ते कमेंट करा आणि सोबतच आपले व्हिडिओ हाईप करत जा. यमुना मांना जाब विचारते, माँ, मी निर्दोष होते हे मी स्वतः सिद्ध केलंय. मग आता या खोटारड्या आणि खुनी मुलीला तू काय शिक्षा देणार आहेस? तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. आता अमृता, माधवी दोघीही वाट पाहत असतात की सुलक्षणा नक्की काय शिक्षा देईल. माँ ज्या वेळेस कावेरी समोर जातात, माँ एक एक पाऊल पुढे जातात, तसं कावेरी घाबरत एक एक पाऊल मागे सरकते. स्वतः ती कबुली देते की माँ, हे खरं आहे की मला यशशी लग्न करायचं होतं. आमचं एकमेकांवर प्रेम आहे, पण मी तुमची सून नाही आहे हे जितकं खरं आहे ना, तेवढंच हेही खरं आहे की माझा हेतू वाईट नव्हता. मी या घरात फक्त चिकूसाठी आले होते आणि या घरावरती आलेलं प्रत्येक संकट हे माझ्या घरावरती आलं आहे असं समजूनच मी प्रत्येक वेळेस लढले. तेव्हाच मध्ये नेमकी यमुना चोंबडेपणा करतेच. कारण यमुनाला वाटत असतं की कावेरी 4 अश्रू गाळून मला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करते, म्हणूनच मध्ये पडून ती तिच्यावरती खेकसते. एक गप्प बस का, तुला काय वाटतं? तू असे खोटे अश्रू गाळशील, नाटकं करशील आणि आम्ही त्या सगळ्यांना फसू? तुझ्या या सगळ्या नाटकांना ना मी चांगलीच ओळखून आहे. अगं, एवढंच होतं तर मग तू मला आधीच सत्य का नाही सांगितलंस? का नाही खरं सांगितलंस तू? बोल ना. मग मी सांगते. तुला ना पुरळ पडली होती आमच्या या श्रीमंतीची, आमच्या या पैशांची, म्हणूनच तर तू इतके दिवस गप्प बसलीस. यमुना जरा जास्तच आता या प्रकरणाला फाटे फोडत असते. कावेरीवरती नको ते आरोप लावते. यमुनाचा सुद्धा रागाचा पारा चढतो. आता बाकीचे सगळे शांतच असतात आणि त्यातच यमुना एकटीच कावेरीवरती टाफरते. तिला चाप विचारत असते की आमचं सगळ्यांचं सोड ग, निदान बाबांचा तरी विचार करायला हवा होतास तू. अगं, त्यांनी मुलीसारखं प्रेम केलं तुझ्यावरती, माया दिली तुला, आणि तू काय केलं तर त्यांचीच सगळ्यांची फसवणूक केलीस. आता तुझ्याबद्दलचं जर सत्य त्यांना कळलं तर काय वाटेल त्यांना? पण यमुना अजूनही गाफीलच आहे. कारण यश कावेरीने त्यांचं सत्य खरं तर आधी बाबांनाच सांगितलं होतं आणि बाबांनी त्यांच्या प्रेमाला साथ द्यायचीही ठरवली होती. पण बाबा कुठे आहेत आता? आता कुठे कावेरीची नजर बाबांना शोधते, कारण यांच्याबद्दल सगळं सत्य फक्त बाबांना ठाऊक असतं. आता कुठे कावेरीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि ती सगळ्यात मोठा खुलासा करते की आमच्याबद्दल बाबांना सगळं माहिती आहे. तेव्हा परत सगळेजण धक्क्याने तिच्याकडे पाहतच असतात. परंतु अमृताने आधीच पुरेपूर व्यवस्था केलेली असते या प्रकरणात कावेरीला अडकवण्याची. पण अजूनही एक गोष्ट कळतच नाही आहे की यश आणि विद्या दोघेही मुख गिळून गप्प काय आहेत? सत्य तर त्या दोघांना माहिती आहे ना. तेव्हाच कावेरीची हालचाल चालू होते. मांना ती सांगते की माँ, खरं तर मी तुम्हाला सगळं खरं सांगायला आले होते, पण त्यावेळेस तुमच्याऐवजी बाबा होते आणि तेव्हा आम्ही सगळं बाबांना सांगितले. मी बाबांना बोलावून आणते, असं सांगून कावेरी बाबांच्या रूमच्या दिशेने धावत जाते. परंतु आता सगळ्यात मोठा धमाका व्हायचा बाकी असतो, कारण कावेरीला या सगळ्या प्रकरणामध्ये जाम अडकवण्यासाठी आधीच अमृताने ट्रॅप रचलेला असतो. कावेरी बाबांच्या रूममध्ये धावत जाते. तेव्हाच यमुना लगेचच मानचे कान भरायला सुरुवात करते. मा, अगं ऐक ना, तू या मुलीवरती ना अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपले बाबा साधे आहेत, नाही म्हणजे तिथे जाईल ती आणि वेगळंच काहीतरी सांगेल. आणि बाबासुद्धा बिचारे साधे आहेत, ते खोटं बोलायलाही तयार होतील. अगं, आपल्या बाबांना काय कळणार आहे या मुलीचे छक्केपंचे? तिच्या बोलण्यामध्ये सगळेच अडकतात. पण असं तर नाही आहे ना की कावेरीला अडकवण्यासाठी यमुनानेच ट्रॅप रचलाय? मग इतकी का हालचाल करते ती?
अमृता जी इतकी शातीर आहे ती तर शांतच आहे. आता यमुनाचं बोलण्यात अडकून सर्वच जण बाबांच्या रूममध्ये जायचं ठरवतात. मा डोळे पटावरून रागात यशकडे एक कटाक्ष टाकतात. तेव्हा सर्वच जण बाबांच्या रूमकडे येतात. पण आता हे प्रकरण खूप भयंकर पद्धतीने वाढलेलं असतं. बिचाऱ्या कावेरीला अजूनही काहीच माहिती नसतं. जेव्हा ती धावत येते तेव्हा ती मोठ्याने ओरडून म्हणते की बाबा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मांना सगळं सत्य सांगूयात. आणि अचानकच ती कशाला तरी धडकून जोराची खालती पडते. त्याच वेळेस तिच्या हातामध्ये लाठी येते आणि जेव्हा ती उठून उभी राहते, कावेरीच्या हातात लाठी तर असते. इतक्यात यश रूममध्ये प्रवेश करतो आणि जेव्हा तो लाईट्स ऑन करतो तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण बाबासमोर बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात आणि त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. ते पाहता क्षणी त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. कावेरी मोठ्यानेच हंबरडा फोडते आणि त्याच वेळेस सर्वच जण रूममध्ये धावत येतात. बाबांना बेशुद्ध अवस्थेत पडलेलं पाहता क्षणी त्या सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आता मा कावेरीवरती टाफरतात. रागावून तिला विचारतात की काय केलंस तू? बाबांना मारलंस तू? कावेरी, तुझ्या हातामध्ये काठी आहे, बाबांवरती वार केलास तू. पण माचं हे नेहमीच झालं या. चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायची. उद्या जर यमुनाच्या हातात काठी असती तर तिच्यावरती आळ घेतलाच असता. यश पटकन उदय संदीप दोघांनाही हाका मारतो आणि तिघेही मिळून बाबांना उचलतात, बेडवरती झोपवतात. यशने जे डोक्यातून रक्त वाहत असतं तिथे आपला रुमाल दाबून धरलेला असतो जेणेकरून रक्त वाहू नये. आणि संदीप तोचपर्यंत यशच्या सांगण्यावरून डॉक्टरांना कॉल करतो. त्याच वेळेस यमुना पुन्हा कावेरीवरतीच वचकते. मा, मी म्हटलं होतं की नाही ही मुलगी डाव साधेल. बघ साधला का नाही तिने डाव. अगं बाबांना मारलं तिने. आता तुम्हा सगळ्यांना कळलं का की ही कावेरी सगळ्यात आधी ते धावत का आली होती ते. कारण हिचं खरं कळूच द्यायचं नव्हतं. तेव्हा मासुद्धा कावेरीवरती चिडतात. त्या तिला जाब विचारतात की का असं वागलीस तू. स्वतःचं खोटं लपवण्यासाठी तू बाबांवरती वार केलेत. तेव्हा कावेरी ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते की ती निर्दोष आहे. पण ती सत्यता कोण ऐकणार. सगळ्यांनी आपले कान बंद केलेले असतात. आणि त्यात यमुना, ती तर नको तिथे अतिशहाणपणा करतेच. कावेरीला परत खेकसते. तू गप्प बस. तू ना क्रिमिनल आहेस कावेरी. काय कावेरी? नाही म्हणजे तुझ्या बाबांचं खून करून तुझं पोट भरलं नाही म्हणून आता तू आमच्या बाबांना मारलंस. तेव्हा कावेरी रडून ओरडून तेच सांगण्याचा प्रयत्न करते की ती निर्दोष आहे. नाही यमुनाताई, प्लीज माझं ऐका. अहो या घरात माझं सत्य तर फक्त बाबांनाच माहिती होतं म्हणूनच तर मी त्यांच्याकडे धावत आले होते ना. परत ती कावेरीवरती वचकतेच. खोटं बोलतेस तू. तुझं सत्य कोणाला कळू नये ना म्हणूनच तू बाबांना मारण्याचा प्रयत्न केलास. मारलंस तू आमच्या बाबांना. यमुना, किती तू कांगावा करते. बाबा काय खरेच मेलेत का? फक्त बेशुद्ध आहेत. जेव्हा शुद्ध येईल तेव्हा खरं सांगतीलच की. आता तरी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे का? बहुतेक ना बाबांनी हिची साथ द्यायला नकार दिला असेल, हिची बाजू घ्यायला नकार दिला असेल ना म्हणूनच तर हिने बाबांना मारण्याचा प्रयत्न केला. यमुना कावेरीवरती गंभीर आरोप लावतच चाललेली असते. पण तिला आवर घालणं यशला आत्ता गरजेचं वाटतं. एवढा वेळ मूग गिळून गप्प उभा असलेला यश आता समोर येतो आणि तो यमुनावरती ओरडतो की बस या मिधी. कावेरीला सुद्धा बाबा त्यांच्या बाबासारखेच आहेत. ते असं करणं शक्यच नाही आहे. त्यावर यमुना हसत म्हणते की हो का? नाही म्हणजे ऑबियसच आहे. काय आहे यश, तू ना आता गप्पच बस. तेव्हा यशसुद्धा खूपच रागात असतो. आता यमुनाशी बोलण्यात काही पॉईंट नाही आहे कारण मुद्दाम ती तमाशा करणारच हे यशला कळून चुकतं आणि तो डॉक्टर आलेत की नाही ते पाहण्यासाठी बाहेर धावत जातो. तेव्हाच कावेरी खूप पोटतिडकीने मांना समजावण्याचा प्रयत्न करते. मा, प्लीज ऐकून घ्या माझं. वडिलांना कमावण्याचं दुःख याआधी भोगलंय मी. बाबांना काही करण्याचा विचार सध्या माझ्या मनातही येणार नाही. मा, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. असं पोटतिडकीने सांगत असताना अचानक सनकन आवाज येतो. ते म्हणजे मा कावेरीच्या थोबाडीत लगावतात आणि सर्वच जण हादरतात. धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतात. मा, अहो पण नाण्याला दोन बाजू असतात. एक कळली म्हणजे दुसरी पण बघायची असते ना. आता बाबा शुद्धीत आल्यानंतर सगळे कळेलच की.
पण इतका ड्रामा क्रिएट केला याने. मा ओरडून चिडून कावेरीला म्हणतात की खोटारडी आहेस तू. तुझं सत्य आम्हा सगळ्यांना कळू नये ना, म्हणूनच तू माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलात. आता मासुद्धा कावेरीवरती गंभीर आरोप करतात, कसलीही शहानिशा न करता, फक्त यमुनाच्या बोलण्यावरती विश्वास टाकून. शेवटी कावेरीवर ते गुन्हेगारीचा ठपका बसतोच. आता तर एवढा वेळ गप्प उभी असलेली काकूसुद्धा पुढे येऊन बोलते. ती मांना भडकवण्याचंच काम करते. पाहताय ना वहिनी, एक नंबरची खोटारडी ही मुलगी. इतके दिवस ज्या घरात खाल्लं पिल्लं, ज्या सुखात लोळली, आज त्या घराच्या मालकावरतीच हल्ला केला हिने. एक नंबरची गुन्हेगार आहे ही मुलगी. माननी आता तिसरा डोळा उघडलेला असतो. रागाच्या भरातच त्या कावेरीला धक्के मारून खोलीच्या बाहेर हाकलवून देतात. जेव्हा त्या चोराचा धक्का मारतात, कावेरी समोर असलेल्या टेबलाला थडकते. तिला त्रासही होतो आणि ती रडतच 2-3 पावलं जेव्हा पुढे येते, समोरून धावत यश आलेला असतो. कावेरीची अवस्था त्याला बघवत नाही. तो काळजीपोटी तिला विचारतो की तुम्ही ठीक आहात ना. आणि तेव्हाच एक प्रसंग कावेरीच्या नजरेसमोर येतो की त्या फुलवाल्याने जेव्हा गोळी झाडली होती तेव्हा ती कावेरीच्या हाताला लागली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष झालं. नंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा हे प्रकरण जास्तीच वाढून बसलं. कावेरी खूप तळमळीने यशला सांगते की यश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. बाबांना काही करण्याचा विचार माझ्या मनातही नाही येणार. तेव्हाच यश कावेरीला समजावतो, सांगतो की माझा विश्वास आहे तुमच्यावरती. यश, मी 2 मिनटं धावतच गेले होते बाबांच्या रूममध्ये आणि अचानक माझा पाय अडकला आणि पडले मी. तिथेच ती लाठीही ठेवलेली होती. जेव्हा मी उचलली तितक्यातच तुम्ही लाईट्स ऑन केल्या. यश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी बाबांना नाही मारलंय. कावेरी खूप पोटतिडकीने सांगत असते, पण यशचा तिच्यावरती विश्वास आहे. इतक्यातच पुन्हा चोंबडेपणा करायला यमुना हजर होतेच. कावेरी, कसं आहे ना, अगं लाठी डोक्यात मारायला 2 सेकंदही पुरेसे असतात आणि 2 मिनिटाचं तू काय लागली आम्हाला सांगायला. मला सांग कावेरी की या घरात लाठी तुझ्या व्यतिरिक्त कोणाला चालवायला येते का? नाही ना. तू माझ्या बाबांना मारलेस कावेरी, आणि बाहेर जर तू एकटी थांबलीस ना तर तू पळून जाशील. खोटारडी कुठली. आणि ती जबरदस्ती कावेरीला रूममध्ये बंदच करते की. आता तर यशच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तो यमुनावरती डाफरतो. यामध्ये हे पूर्ण चुकीचं आहे. कावेरीला बाहेर काढा दे. आणि जेव्हा तो कडी उघडायला जाणार तेव्हा हीच यमुना त्याच्यावरती खेकसते. यश, गप्प बस. स्वतःला बाबांचा लाडका मुलगा म्हणवतोस ना, आणि ज्या मुलीने बाबांवरती हल्ला केला त्या मुलीची वकिली करताना तुला जराही लाज वाटत नाही. यमुना मुद्दामच यशला शब्दात अडकवते. तू जर खरंच या घरचा बाबांचा लाडका मुलगा असशील ना तर आज या कावेरीला बाहेर काढायचं नाही. काही वेळातच डॉक्टर येतात, बाबांना चेक करतात. आता डोक्याला जी जखम झालेली असते त्यावरती पट्टीही बांधतात. तेव्हा मान घाबरत रडत विचारतात की डॉक्टर काय झालंय यांना, म्हणजे हॉस्पिटलला वगैरे ॲडमिट करावं लागेल का? मा जरा आधीच बोलत आहेत. डॉक्टर समजावतात की नाही, अहो यांच्या फक्त डोक्याला मार लागलाय आणि जोपर्यंत हे शुद्धीत येत नाहीत तोपर्यंत मी काहीच नाही सांगू शकत. तुम्ही असं करा, 1-2 जण इथे थांबा, बाकीचे बाहेर जा. आता यमुना वगैरे सगळेच जण मानना नाही थांबू देत, कारण बाबांची अवस्था बघून ते आणखीनच खचून जातील ना. म्हणूनच सर्वजण घेऊन जातात आणि बाबांसोबत थांबतो तो यश. इकडे विचार करून कावेरीचं डोकं नुसतं सैरवैर होऊन जातं आणि राहून राहून कावेरीची संशयाची सुई अटकते ती अमृतावरतीच. आणि खरंच आहे बरं का, अमृता स्वतःच्या तोंडून तिच्या आईसमोर कबुली देते, तेही हसून, की काय आहे आई, हे सगळं मी केलंय. हे ती कावेरी कधीच कोणासमोर सिद्ध नाही करू शकणार. आता इथून पुढे दाखवलं आपल्याला मित्रांनो की अमृताने सगळी प्रॉपर प्लॅनिंग कशी केली होती ते. स्वतःच्या आईला ती सांगते की यश कावेरी जेव्हा बाबांना सत्य सांगत होते त्यावेळेस याच अमृताने त्यांच्यावरती नजर ठेवून सगळं बोलणं ऐकलं होतं. आणि तेव्हाच कावेरीचा अख्खा भूतकाळ अमृताला माहिती झाला होता. मग त्याचाच वापर तिने मानच्या समोर केला. आणि यश कावेरी गायब झाल्याचं जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने फुलवाल्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. आता तो फुलवाला फोन उचलत नाही म्हटल्यानंतर अमृताच्या मनात असलेला संशयची जागा खात्रीत येते. आणि मग काय, अमृता डायरेक्ट जाते ती श्रीकांतकडे. बाबांकडे जाऊन अमृता त्यांना सांगते की सॉरी,
काय आहे, माझं तुमच्याशी पर्सनल वैर नाही आहे. तुम्ही तर आधी माझ्या प्लॅनमध्ये सुद्धा नव्हता, पण आत्ता आला आहात. मला हे करावं लागेल, कारण तुम्ही त्या दोघांच्या बाजूने आहात. असं म्हणून अमृता बाबांच्या डोक्यात लाठीने वार करते आणि बाबा तिथेच बेशुद्ध पडतात. थोडी मूर्ख आहे का ग तू अमृता? नाही म्हणजे बाबा परत कधी शुद्धीवर येणारच नाही आहेत का? या अमृताने समोरासमोर बाबांच्या डोक्यात वार करून स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतले. सत्य येईलच सगळ्यांच्या समोर. मात्र कावेरीवरती खूप नाराज आहेत. देवापुढे बसून सगळेजण देवाचा धावा करत असतात बाबा लवकरात लवकर शुद्धीवर येण्यासाठी. मांचं तर चालूच असतं की या कावेरीला ओळखण्यात खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. अमृतालाही ओळखण्यात झाले बरं का मा. इतक्याही तिच्या प्रेमामध्ये आंधळा होऊ नका. कावेरीवरती विश्वास टाकून, आंधळा विश्वास टाकून खूप मोठी चूक झाली देवा माझ्या हातून. अरे प्रत्येकामध्ये फक्त चांगलंच शोधणारा माझा नवरा आहे. खूप सज्जन आणि सच्चा मनाचा माणूस आहे तो. त्याच्यावरती अशी वाईट वेळ नको आणूस देवा. इतरांवरचा माझा विश्वास खोटा ठरवलास तू आज, पण माझा तुझ्यावरती असलेल्या विश्वासाची आज परीक्षा आहे. आणि गणपती बाप्पांना ताम्हणामध्ये ठेवून मान्य आता देव पाण्यात ठेवायचं ठरवलेलं असतं. देवाचा धावाही त्यांच्या मनात चालू असतं. मानची आणि मानसोबत बाकीच्या इतर धर्माधिकारी कुटुंबियाची जी काही तडफड होते ना, ती पाहून अमृताला जणू स्वर्गसुखच मिळत असतं. थोडा वेळ घे सुख भोगून अमृता, नंतर दुःखच भोगायचं आहे बाबा शुद्धीवर आल्यानंतर. थोड्याच वेळात तिथे संदीप हजर होतो. संदीप मांना निरोप देतो डॉक्टरांनी बोलवलं असल्याचं. त्याच वेळेस जे गणपती बाप्पांवरती पाणी अर्पण करत असतात त्यांच्या हात अचानकच थांबतात, ताडकन उठतात आणि भरभर त्यांच्या रूमकडे जातात ते. आणि त्यांच्या पाठीमागे सगळेच जण असतात. तेव्हाच किती ती अमृताची विकृती. मांना पाहून ती लगेच म्हणते, सुलक्षणा, मला तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी बघायचं आहे. तिच्या मनामध्ये अजूनही सुडाची भावना असतेच. बाबा अजूनही शुद्धीवर येत नाहीत. इकडे डॉक्टर त्यांना इंजेक्शन देतात. इकडे रूममध्ये बंद असलेल्या कावेरीचा सुद्धा सतत देवाचा धावा चालूच असतो. देवा, आमच्या बाबांना काहीच होऊ देऊ नकोस. त्यांना सुखरूप बरं कर, संकटातून बाहेर काढ. असं तिचा धावा चालू असतानाच अचानक ताडकन दरवाजा उघडून आत प्रवेश करते ती यमुना. आणि परत आता तिचं तेच, माझ्या बाबांनी काढलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब द्यावा लागणार आहे तुला कावेरी, असं म्हणून डायलॉगबाजी करून हीच यमुना कावेरीला हाताला धरून फरफटतच घेऊन जाते बाबांच्या रूमकडे. आता सर्वच जण जातात. सर्वच जण थोडेसे घाबरलेले असतात. तेव्हाच डॉक्टर त्यांना खरं तर चांगलीच बातमी देतात की बाबा आउट ऑफ डेंजर आहेत. पण जोपर्यंत ते शुद्धीवरती येत नाहीत तोपर्यंत तरी डॉक्टर नाहीच सांगू शकत की त्यांच्या डोक्याला कितपत खोलपर्यंत मार लागलाय. आणि जर मेंदूला लागला असेल तर. आता कुठे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं, पण डॉक्टरांच्या अशा बोलण्याने ते अचानक गायबच होतं की. हे बघा, मी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय. एक नर्स त्यांची काळजी घेण्यासाठी इथे असेलच. तेव्हा परत एकदा काकू विद्यासोबत बाहेर जातात. डॉक्टर यशला धीर देतात की तुम्ही काळजी करू नका, ते लवकर बरे होतील. नेमकी यमुना परत एकदा मोठा तमाशा उभा करते. कावेरीला फरफटत आणून मांच्या पायातच फेकते आणि मोठ्याने आरडाओरडा करून विचारते की अगं आता तरी सांग की या क्रिमिनल मुलीला तू काय शिक्षा करणार आहेस? आज हिच्यामुळे माझे बाबा मरणाच्या दारात उभे आहेत आणि तरीही. तेव्हा पडलेल्या कावेरीला स्वतः उठवतात आणि त्याच वेळेस तिला म्हणतात की आईच्या मायेने सकाळी सजवलं होतं मी तुला. किती विश्वास ठेवला होता अगं मी तुझ्यावरती. मला वाटलं होतं की या घराला कायम फक्त तूच बांधून ठेवू शकतेस, परंतु विश्वास, प्रेम, नातं सगळं तोडलंस अगं तू. मांचा प्रत्येक शब्द कावेरीच्या काळजावरती जणू घावच घालत असतो. तिची तडफड फक्त यश आणि विद्यालाच उमगते. काटेरी बाबडीला आजवर अंगणातली तुळस समजत होते मी. जी मुलगी स्वतःच्या बाबांचा खून करू शकते, ती मुलगी इतरांच्या भावना काय लक्षात घेणार? मान्य आता परत एकदा कावेरीवरती गंभीर आरोप केलेले असतात, पण मला कळतच नाही आहे की यश अजूनही तोंड बंद ठेवून का उभा आहे? तू इतका गप्प काय?
अरे मंदारने हे सगळं केलं होतं तर मंदारला त्याने जेलमध्ये पाठवले ना, मग ते सत्य तू का नाही सांगत आहे? का नाही कावेरीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे? प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटात साथ देणारे विद्या वहिनीसुद्धा आज अचानक गप्प काय? का येत दोघांनी सुद्धा कावेरीला एकटं पाडले? अजूनही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत. आता मिळतील ते बाबा शुद्धीवर आल्यानंतरच. भाग संपतो इथे. बघूयात पुढे. विद्या वहिनीला एक दिवा घेऊन यायला सांगतात आणि सोबतच कावेरीसोबतचा सकाळी काढलेले फोटो. कावेरीला त्यांनी स्वतः तयार केलं होतं आणि कावेरीवरती चिडून तो फोटो हातात घेत म्हणतात की मुलगी नाही आहेस तू, या खरावरती विळखा घालून बसलेली विषारी नागिन आहेस तू. आणि त्यांच्यासोबतचा फक्त कावेरीचा फोटो ते चाळून टाकतात आणि जेव्हा तो फोटो जळतो त्याची राख होते. तीच राख स्वतः त्या कावेरीच्या तोंडाला फासतात आणि कावेरीला सांगतात की ही माझ्या विश्वासाची राख आहे आणि हा खरा चेहरा आहे तुझा. आता बाबा शुद्धीवर कसे येतील, त्यानंतर अमृताचा खरा चेहरा माणसामोर कसा येईल? आतापर्यंत कावेरीला नको नको ते बोलवून, टोमणे मारून, गंभीर आरोप करून ज्या घरच्यांनी तिला एकटं पाडले, कावेरी निर्दोष सिद्ध आहे होता क्षणी मानचा काय निर्णय असेल? पाहणं मनोरंजकच ठरेल.